कासर वडवली. पहिलाच बॉल अगदी ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता बंटीचा. उत्कृष्ट ऑलराऊंडर म्हणून त्याची ओळख. वा, चांगला फटका कव्हर पॉइंट मधून काढलाय बंटी भद्रिकेच्या बॅट मधून. नेत्रदीपक फटका येतोय अलीकडे, चौकार. की फॉर्म मध्ये आहेत त्यांचे. लोकल मध्ये फेकलेला बॉल पंचांनी अगदी आउट असा इशारा दिलाय. खेळवाचं हे त्याला माहिती आहे. यावेळी चांगला फटका, हवेत चेंडू आहे हवेच्या विरोधात आणि अमित नाईक चेंडूच्या खाली येतोय. आणि हवेत बॉल, चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. स्वागत. आपण सारे जण इथे उपस्थित राहिलात त्याबद्दल आपला सर्वांचा धन्यवाद. मयुरेश कदम. अजून एकची गरज होती गोल्डन स्टार टीमला. धावसंख्या पोहोचली आहे ती 25. 3 षटकामध्ये फक्त धीरज भोईर. फ्लोअर बॉल आणि सचिन चेंडूच्या खाली. सोपी झेल पकडली जाते. लॉक नाव आहे धीरज भोईर. हवेत बॉल, अमित नाईक चेंडूच्या खाली येतोय आणि सोपी कॅच. बाद होतोय वैभव. डॉट बॉल पडतोय. अमित नाईकचा षटक क्रमांक 5 सुद्धा समाप्त होतोय. यामध्ये खऱ्या अर्थाने स्वप्न साकार होणार का जय मल्हार संघाचं? या वर्षी 2025 वर्ष त्यांच्यासाठी लकी ठरणार की नाही खेळणारा हा संघ होता. आणि आता खऱ्या अर्थाने गोल्डन स्टार सारख्या संघाला त्यांनी 30 धावसंख्येपर्यंत रोखलं. धन्यवाद. आमचे सहकारी कुलदीप जाधव, योगेश जाधव, किरण जाधव असतील, असे अनेक मंडळी आहेत. आदित्य बिल्लारे असतील, त्यांनी खूप मेहनत घेऊन या लेटकिट करण्याचा प्रयत्न. बॅट अँड बॉलचा संपर्कच नाहीये. सरळ एसचे रकमेंट पर्यंत जात असतात. हा ट्रॅकर बॉल ऑन साइडला पुल करण्याचा प्रयत्न. चेंडू बराच वेळ हवेमध्ये. तिथे फिल्डर आहे. सोपी झेल ड्रॉप केली जाते. एक वेगळाच जल्लोष. आणि आता बंटी देखील या षटकाची सुरुवात चांगली करतोय. चांगला कव्हर ड्राईव्हचा फटका अलॉंग द कार्पेट बॅकएंड एरिया. गॅप शॉट सिलेक्शन आणि आयुब शेखच्या बॅट मधून आलाय हा चौका. पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. तिथे धीरज भोईर देखील बघत राहिला. गॅप शॉट सिलेक्शन होता. चेंडू जातोय वन बाउन्स, चौका. होता गॅप शॉट सिलेक्शन स्क्वेअर लेग. आणि बंटीचा खोलात टाकलेला बॉल यष्टिरक्षकाने थोडीशी मिसफील्ड त्या ठिकाणी बघायला मिळाली. डायरेक्ट हिट झालाय आणि फलंदाजाला परत सत्राची गरज. हलक्या हाताने सन्मान देत असताना भन्नाट वेगाने लेग फिल्डर आहे. चांगला बॉल. टप्पा पडल्यानंतर वेग. 12 चेंडू 14 धावा. कुठेही जाऊ नका. आता दोन्हीही स्थानिक खेळाडू तुम्हाला गोलंदाजी करताना दिसतील. ठरेल. हा ट्रॅकर बॉल ऑन साइडला पूल केलाय. विकेट. यष्टिरक्षक त्या ठिकाणी आपण बघतो फिल्डिंग करेल. तोपर्यंत मिल्टील या चेंडूवरती धावा त्या एकच धाव मिळेल. आयुब शेखला हवी स्ट्राईक म्हणजे फलन. पहिली सेमीफायनल रंगत असताना
इथे आडवा पाठने खेळण्याचा प्रयत्न युमिसा विल डेफिनेटली हिट आणि या मॅचची सगळ्यात मोठी विकेट अयूब शेख बॅक टू द डगआउट. 7 चेंडू आणि मला विजयासाठी 13 धावांची गरज. 7 चेंडू 13 धावा संख्येचं समीकरण स्वतःवरती नाराज आहे आणि जर एकंदरीत विचार अक्षय स्लोवर वन फटका फसलाय की गेलाय बाहेर हे पाहणं गरजेचं असेल आणि फटका गेलाय. षटकार बॅट मधून षटकार हवेच्या बरोबरीने षटकार खेचला आणि ही ताकद आहे अमित नाईकची. 5 चेंडू आणि आता गरज असेल 7 धावा संख्येची. 5 चेंडू मॅच मधलं चेंज ऑफ पेस गतीमध्ये परिवर्तन पॉइंटच्या दिशेने फटका खेळण्यात आला. स्वीपर कव्हरला सिंगल कंप्लीट होत असताना दुसरीचा प्रयत्न सुरू केलाय आणि तिथे आता दुसरी धाव देखील मिळणार नाहीये म्हणजे एकच फुल टॉस आणि गेलाय अमितच्या बॅट मधून षटकार. प्रथमतः जय मल्हार टीम फायनल मध्ये पोहोचली. याच्यासाठी